समोर सांगतो, तुम्ही फक्त एवढं करून बघा. तुम्हाला जर नाही केलं ना, नाही जर गुण आला तर मी तुम्हाला बोलतो, नीट ऐका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा द्या, ज्ञानेश्वरी गाथा पिशवीत ठेवा, वारकऱ्याची भगवी पता खांद्यावर घ्या आणि ज्ञानोबा तुकाराम भजन म्हणा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात जा, तुम्ही जर उपाशी राहिले तर नारदाच्या गादीवर सांगतो परत कीर्तन करणार नाही. ताकद आहे महाराज. परमार्थाची माऊली या 3 अक्षराखाली 8 लाख लोक पंढरीला विना संरक्षणाचं जातात. याच्यापेक्षा काय चमत्कार पाहिजे. विठाला विठाला हो, अनेक ठिकाणी आम्हाला तर अनेक ठिकाणी प्रसंग मिळतो बाबा. महाराज काय सांगावं, मी विजय महाराज एके ठिकाणी कीर्तनाला गेलो. गावाचं नाव सांगत नाही कारण तुम्ही चौकशी करण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी जावं लागतं. काहीला तर काहीच कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. त्याला जर म्हणलं का तुला काहीच कळत नाही, त्याला हे सुद्धा कळत नाही. अनेक अज्ञानी माणसं, कोण काय बोलणार, कोण काय गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं कोणी विचारत नाही. कोणी काही अनेक प्रश्न विचारतात. पण एक तुम्हाला मी सांगतो, तुमचं जीवन आहे ना, गेलेला क्षण परत नाही बरं का. जीवनाचं गंभीरतेने जगा, विनाकारण वया घालू नका. काही माणसं म्हणतात की आम्हाला वेळ जात नाही, काही माणसं म्हणतात वेळ पुरत नाही, काही माणसं म्हणतात आमच्या हाताला काम नाही, आणि एक वर्ग म्हणतो की कामासाठी माणसं मिळत नाहीत. नेमकं दुखणं कोणाचं आहे? अवघड घटना. काही माणसं काय म्हणतात, अहो आमचा वेळच जात नाही, आम्हाला हाताला काम नाही. आणि काही एक शेतकरी वर्ग तर असा म्हणतोय की कामासाठी माणसं मिळत नाही. अवघड घटना आहे. हे भूमिका लक्षात घ्या. जीवन जगत असताना हे जीवन परत नाही, गेलेला क्षण परत नाही. तो गंभीरतेने जगा, कारण हे गेलेलं आयुष्य परत नाही. कारण येताना तुमच्या खिशामध्ये काही नव्हतं, जाताना खिशात कोणी काही ठेवत नाही. येताना पहिली आंघोळ दुसऱ्यानेच घातली, शेवटची आंघोळ का तुम्ही करणार आहे? एक जण म्हणले प्रेत काऊन उचले ना, ते म्हणले थांबा प्रेत आंघोळ करते. कोणी थांबन का अंत्यविधीला? माणूस इतका दुबळा आहे महाराज, इतका दुबळा आहे. काही माणसाच्या हातामध्ये नाही. तुमचं शरीर सुद्धा तुमचं नाही. आणि शरीर जर तुमचं असतं तर तुम्हाला न विचारता केस कस काय पांढरे झाले असते, न विचारता कस काय चष्मा लागला असता, न विचारता कानाने कस काय रजा घेतली असती. याचा अर्थ असा आहे, शरीर तुमचं नाही. अशाची संगती करा. एकदा पाणी दुधाकडे गेलं महाराज, पाणी दुधाकडे गेलं. जाण्याचं एकच कारण, पाणी दुधाला काय म्हणलं, दूध दादा मला तुझ्या बरोबर मैत्री करायची आहे, माझी किंमत खूप कमी आहे, तू 70 रुपये लिटर आहे, मी मात्र 10 रुपये लिटर आहे, पण मला संगती तुझी करायची. दुधाने सांगितलं ठीक आहे गड्या, तू जर मला पूर्णपणे समर्पित झालास तर माझी किंमत मी तुला मिळवून देईन, हा माझा शब्द आहे. कोण म्हणतोय दूध, कोणाला म्हणतोय पाण्याला. पाणी म्हणला मी त्याच्यासाठीच तुझ्याकडे आलो ना. महाराज, ज्या वेळेला ते पाणी दुधात मिसळलं त्यावेळेला ते 10 रुपये लिटर राहिलं का 70 झालं ना. संगती दुधाची केली, त्यामुळे त्या पाण्याची सुद्धा किंमत दुधाच्या बरोबरीने आली, कारण संगती मोठ्याची केली. पण पुढे असं झालं, त्या पातेल्यामध्ये दूध ओतायला तापायला म्हातारीने ठेवलं. आता ठेवल्याच्या नंतर खालून जाळ लावला. जाळ लावल्याच्या नंतर जे आतमध्ये पाणी होतं त्याचं बाष्पीभवन सर वर उडायला लागलं. ते वाफेच्या द्वारा ते पाणी वर जायला लागलं. पण दुधाने शब्द दिला होता, मी तुला कधी सोडणार नाही. पण आता तर खाली जाळ लावल्यामुळे दूध खाली राहिलं, पण पाणी त्या वाफाच्या द्वारा. त्यावेळेला दुधाने सांगितलं गड्या, तू जरी वर गेलास तरी मी तुझी संगती तुला लांब जाऊ देणार नाही. जसं जसं पाणी वाफेतून वर चाललं तसं दूध सुद्धा त्याची खालून ओतू आलं, त्याच्या बरोबर जाऊ लागलं. दूधही वर जाऊ लागलं, कारण आता त्याची संगती तुटणार आहे. पण दूध म्हणलं मी तर शब्द दिला. पाणी वर गेलं पण दूधही त्याच्या पाठीमागं जाऊ लागलं. तिथं म्हातारी होती, ती म्हणली उतू गेलेलं दूध जर परत पुढे जायचं असेल तर काय करावं लागेल, पाणी टाकावं लागेल.
दुधाने आपला शब्द पाळला. दगा देणारी माणसं जीवनामध्ये असू नयेत. एकाच मित्र असा पारखा की तुमच्या जीवाला तो जीव देणार असेल. आणि महाराज माणसं जवळ जी दुःख होतं ना महाराज ते जवळच्या माणसाने. मला सांगा द्रौपदीचं वस्त्रहरण कोणी केलं? घरातल्यानेच केलं ना. रामाला वनवासाला कोणी पाठवलं का? मिथिलेहून माणसं आलते. कैकेयीच होती ना महाराज. कैकेयीच होती. कैकेयी वाईट नव्हती. कैकेयीचं चरित्र मी तुम्हाला सांगतो कधी न ऐकलेलं. कैकेयी आपल्या आई वडिलाला एकुलती एक होती महाराज. अद्भुत रामायणामध्ये तिचं पात्र फार सुंदर लिहिलेलं आहे. कैकेयी आपल्या आई वडिलाला कैकेयी नाव का पडलं? कैकेयी हे तिचं खरं नाव नाहीये. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी ही त्यांची टोपण नाव आहे. सुमित्रा जी आहे ती सुमित्रा राजाची कन्या म्हणून सुमित्रा आहे. कौशल्या म्हणजे कौशल नरेशची कन्या म्हणून कौशल्या आहे. आणि कैकेयी नरेशची कन्या म्हणून कैकेयी आहे. कैकेयीचं माहेर आहे जम्मू काश्मीर. कैकेयीला 2 नाव आहेत, प्रियम वदा आणि रूपमालती. कैकेयी कौशल्यापेक्षा आणि सुमित्रेपेक्षा दिसायला सुंदर होती हे मी म्हणत नाही, नामदेवराय म्हणतात. कैकेयीच्या बाबतीमध्ये सुंदरपणाचा अभिमान म्हणी त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. याचा अर्थ कैकेयी दिसायला सुंदर होती. पण ज्या वेळेला अयोध्येच्या राजमहालामध्ये आली आणि आल्याच्या नंतर चुकीच्या मंथरेची तिला संगती लागली. संगती किती अवलंबून आहे. आणि महाराज रामावर प्रेम करणारी कैकेयी मंथरेच्या सांगण्यावरून रामाला वनवासात पाठवते. आणि जगामध्ये इतकी निंदे होते कैकेयी, इतकी निंदे होते, 1000 वर्ष झालं तरी आपल्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवत नाही. ही संगतीचे परिणाम आहे. तशी संघाची संगती आहे. अर्धाक्षण घडू द्यावं. अर्धाक्षण घडता, अर्धाक्षण घडता, संताची संगती, संताची संगती, अर्धाक्षण घडता, संताची संगती, संताची संगती, अर्धाक्षण महाराजांचं एवढं सुंदर प्रमाणे ते म्हणतात वर्ष जाऊ द्या, महिने जाऊ द्या, दिवस जाऊ द्या, अर्धा क्षण, 1 तास जाऊ द्या, मिनिट जाऊ द्या, अर्धा क्षण घडता संतांची संगती आणि तेने होय शांती महत पापा. महाराज चांगल्याची संगती संतांची जर कृपा झाली ना तर डाकू सुद्धा रामायण लिहितो. बरं रामायण कोणी लिहिलंय? विजय महाराज. डाकूने लिहिलंय. रत्नाकर त्याचं नाव आहे. त्याला वाल्या कोळी नंतर नाव पडलं. वाल्या कोळी हे त्याचं टोपण नाव आहे. वाल्या कोळी म्हणजे तो तपश्चर्या करायला लागले त्यानंतर त्याच्या भोवती वारुळ वाढलं आणि संस्कृत मध्ये वारुळाला वल्मी म्हणतात, म्हणून वल्मीचा तो वाल्मिक झाला. रत्नाकर नावाचा डाकू आहे. प्रेत ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? प्रेत प्रेत उठून बसलं महाराज. शेते 12 तरे टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेख कुदारा. प्रेत ज्ञानेश्वरी लिहित आणि तेलाचा घाना हाकणार जगणारे नावाचं पोरग गाथ्याचं लेखक होत आहे. विठ्ठल विठ्ठल गाथ्याचे 2 लेखक आहेत, गंगाराम मवाळ आणि संताजी महाराज जगणारे. काही काही असेच महाराज वारकरी संप्रदायाची खूबी तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग असा आहे, पांडुरंगा करू प्रथम नमन. ही किती कडव्याचा अभंग माहिती आहे का? 100 कडव्याचा अभंग आहे. काही काही अभंग असे विराण्या प्रकरणातील 3च कडव्याचे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये तर एक अभंग असा आहे 2च कडव्याचा आहे आणि तो नामदेवरायचा आहे. घाली लोटांगण
वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे एक प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे इतका छोटा अभंग नाही सगळ्यात छोटा अभंग आहे तुम्हाला माहिती आहे का अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र हा श्लोक कोणी लिहिलेला आहे फार टक्केवारी पॉइंट मध्ये माणसाला माहिती हा श्लोक म्हणल्याशिवाय भजन सुरू होत नाही हा श्लोक म्हणल्याशिवाय वारकरी संप्रदायाच्या कुठल्या विधीला सुरुवात होत नाही हा श्लोक कोणी लिहिला माहिती आहे आणि हा श्लोक एकच लिहिला एका जणाने लिहिला आळंदीला चाकण चौकामध्ये पलीकडे 200 फूट अंतरावर नृसिंह सरस्वतीचं मंदिर आहे त्या नृसिंह सरस्वतीने हा श्लोक लिहिलेला आहे विठाला विठाला खूप आहे महाराज एक खूप आहे वारकरी संप्रदायातल्या चाली सुद्धा असेल महाराज गुले बाबा आणि ह्या सगळ्या चाली बंकट स्वामीच्या काही प्रमाणामध्ये त्या चाली बोधे बाबांकडे आल्या अशा चाली आहेत महाराज पुण्याला जर बंकट स्वामीचं कीर्तन असेल विजय महाराज तर बाळ गंधर्व स्वामींचं कीर्तन ऐकण्यासाठी पुढे बसायचे कीर्तन नाही स्वामींच्या चाली ऐकण्यासाठी आणि स्वामीने चालीला स्वतः संगीत दिलेले आणि भांडाऱ्याच्या डोंगरावर त्या चाली बसवलेल्या आहेत विठाला 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 वारकरी संप्रदाय भरून पुरलेला इतकी सुंदर गाणारी वाजवणारी यांच्यासाठी टाळ्या होत आहेत ना महाराज इतके सुंदर गाणे वाजव नाही महाराज हो काही ठिकाणी असा योग येतो महाराज काही वाजवीत नाही बडी ते जाऊ द्या पण एकदा माझ्या पुढे कीर्तनाला मी त्या दिवशी सांगितलं कीर्तनाला माझ्या टाळकरी उभे होते बाबा मी पुढं प्रमाण म्हटलं त्यांना मागून म्हटलं उचला एक जण मागून आला मला उचलिलं काय असे प्रसंग येतात एक जण तर म्हणला मला पहिली चाल दिली तरच मी वर्गण देणार आहे अरे वर्गणीचा पहिल्या चालीचा काय संबंध तो म्हणला पहिली चाली दिली तरच वर्गणी गावकरी म्हणले कार्यकर्ते म्हणले जाऊ दे याची मोठी पट्टी आहे जाऊ दे म्हणले आजच्या दिवस देऊ त्याला चाल आता पुढचा गायक इतका सुंदर म्हणणारा होता की त्यांनी बरोबर 7 मात्र्यामध्ये भीमप्लास रागात सुंदर चाल धरली पण जे वर्गणीवाला होतं माग ते तिसरंच म्हणायला लागलं ते पुढच्या गायकाने थांबून सांगितलं म्हणले असं तुम्ही मोग म्हणू नका हे 7 मात्रेतली चालेन हा भीमप्लास राग आहे मोग म्हणू नका ते वर्गणीवाला काय म्हणला माहिती आहे का ते म्हणला तुम्हाला जे येत आहे ते तुम्ही म्हणा मला जे येत आहे ते मी म्हणन म्हटलं तुमच्यामध्ये आमचा देवारा होऊ नये माझा महाराज फक्त